नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी वसुंधरा क्रिएशन 21 यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजचा जो व्लॉग आहे तो दिवाळी स्पेशल आणि माझं क्वार्टर टूर असणार आहे। तर याची सुरुवात बघा सकाळपासून झालेली आहे। सकाळच्या साफसफाईपासून बघा माझ्या क्वार्टरमध्ये सुरुवात केलेली आहे। मी 6 क्वार्टर्सचा आमचा एक ब्लॉग असतोय आणि यामध्ये आता आज 2च क्वार्टर्स उघडे आहेत, बाकी सर्व सुट्टीवर गेलेले आहेत। एक आम्ही आणि एक अजून एक फॅमिली इथे आता दिवाळीसाठी आहे फक्त बस। बघा इथून माझं क्वार्टर सुरू होतंय। हा आहे माझा हॉल मध्ये बघा हे जे सर्व आहे ते काही वस्तू मी हाताने बनवलेल्या आहेत, काही विकत घेतलेल्या आहेत। फ्रीज कव्हरचा व्हिडिओ तर आलेलाच होता बघा, मी तो यासाठीच बनवलेला होता। ही पर्स मी डेली यूजला यूज करते माझ्या। त्यानंतर बघा इथे जी पेंटिंग केलेली आहे ती मी स्वतः केलेला आहे। मुक्तहस्त चित्र म्हणतात याला। नंतर बघा हे मायक्रमचं बनवलेलं आहे हँगिंग, हे सुद्धा मीच बनवलेलं आहे। मी आसामला असताना ते बनवलेलं होतं। हे बघा आम्हाला असं फर्निचर भेटत असतं इथे, हे फर्निचर इथे सोडून जायचं असतं। फ्रीजवर बघा मी डेलीचे औषध वगैरे ठेवलेले आहेत मुलांचे। यानंतर हे बघा हे माझ्या नीरवचे मेडल्स आहेत स्केटिंगचे, हे मेरठला मिळवलेले होते त्याने। एक सिल्वर आहे आणि एक ब्रॉन्झ आहे, नॅशनल रेकॉर्डमध्ये होतं ते ब्रॉन्झ मेडल। त्यानंतर हे आहे बघा माझं छोटंसं किचन, यामध्ये जितकं आपल्याला लागणार तितक्याच वस्तू ठेवत असतोय आम्ही। एक्स्ट्रा ठेवायला जागा नसते आणि एक्स्ट्रा पुन्हा कुठे न्यायचं सोबत प्रत्येक वेळा, तरीही आमचं सामान खूप होतं बघा। हा माझा किचनचा स्पेशल बॉक्स आहे। इथे डब्बे आहेत, त्यामध्ये पीठ, डाळी, तांदूळ वगैरे ठेवलेलं असणार। असं झाला माझा किचनचा छोटासा टूर। इथे बघा हे आहे माझं लॅट्रिन बाथरूम इकडे। त्यानंतर वॉशिंग मशीन जे मी मेरठमध्ये घेतलं होतं, खूप थंडी असते इकडे। मिरर, बेसिन आहे इकडं आमचा बेडरूममध्ये हे बॉक्स जे दिसत आहे यामध्ये सर्व माझं बॅग मेकिंगचं सामान आहे। आर्मी क्वार्टर्समध्ये प्रत्येकालाच प्रत्येक वस्तू भेटेल असं नसतंय। बाकीच्या क्वार्टर्समध्ये ड्रेसिंग टेबल आहे, तर मला नाही भेटलेला, मला 2 लॉकर भेटले होते। त्यामुळे मी या लॉकरवरच माझं जे मेकअपचं सामान आहे, जे डेली यूजला लागणारं सामान आहे ते स्थिर केलेलं आहे बघा। भिंतींमध्ये बघा आम्हाला असे लॉकर दिलेले आहेत मोठे, त्यामध्ये तुम्ही खूप सारं स्टफ ठेवू शकताय। बेडरूममध्ये 2 आहेत। हे आहे आमचं बॅक साईडची गॅलरी, जी छोटी आहे पण कूलर वगैरे ठेवायला आम्हाला किंवा काही अजून एक्स्ट्रा सामान ठेवायला इथे कामात येतं, पण आम्ही याचा जास्त वापर करत नाही। त्यानंतर आहे बघा देवघर आणि माझी मशीन जिथे ठेवलेली आहे ती रूम। इथेही बघा मी प्रत्येक रूममध्ये एक मोठा बॉक्स ठेवलेला आहे, कारण माझं ज्या रूममधलं जे सामान आहे ते लागणारं सामान मी त्याच रूममध्ये ठेवलेलं आहे। हे बघू शकताय तुम्ही, हे माझं मशीनचं सेटअप आहे। छोटंसंच आहे, आत्ता सुरुवात केलेली आहे, पुढे छान चाललं तर अजून छान करूया। हा ट्रायपॉड मी घेतलेला होता। त्यानंतर ही भाजीपाला ठेवायचं जे आहे, हे कोणी म्हणाले भाजीपाला ठेवायचंच आहे, पण तू इथे काय यूज करतेस, तर खूप जास्त सामान लागतं इथे, प्रत्येक सामान वेगवेगळं ठेवायला लागतं। बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चैन, वेगवेगळ्या प्रकारच्या कड्या आहेत, या खूप व्यवस्थित ठेवायला लागतात सर्व सामान। आणि अजून आपली इतकी म्हणावी अशी सुरुवात नाही झालेली की मी नवीन स्टोरेज बॉक्सेस घेणार आणि त्यामध्ये सर्व ठेवणार। जे आहे त्यामध्ये ॲडजस्ट करायला आर्मी क्वार्टर्समध्ये आल्यावरच आम्ही शिकलेलो आहे खरं तर। बघू शकताय तुम्ही बघा आता यामध्ये किती प्रकारचे धागे आहेत, प्रत्येक पर्सला प्रत्येक वेगळा धागा यूज करायला लागणार तुम्हाला। त्यामुळे जे स्टफ आहे ते सर्व तुम्ही एकत्र कुठे ठेवणार, तर मग भाजीपाला असंही आम्ही फ्रीजमध्ये ठेवत असतो, त्यामुळे जे थोडंफार आहे ते करंड्यांमध्ये ठेवायचं असतंय। मग ह्याचा वापर मी इथे केलेला आहे। हे आहे अजून एक कपड्याचं लॉकर। त्यानंतर बघा जे माझे नवीन शिवलेले जे पर्स आहेत त्याच्या मी त्या डोअरला टांगलेले आहेत मागे। हा आहे आमचा देव्हारा, खाली लावला देव्हारा की आमचे पोरं देव्हाऱ्यात जाऊन कुंकू हळद चेहऱ्याला फासतात।
त्यानंतर हे बघा वरती जे लॉकर दिलेले आहेत छोटे छोटे, त्यामध्ये खूप सारं सामान बसतो, खूप एक्स्ट्रा स्टफ त्यामध्ये बसतो. बघू शकता हे मी माझ्या आत्ताचे शिवलेले न्यू पॅटर्न्स आहेत. बाकीही भरपूर आहेत. जे तुम्ही बॉक्सेस बघितले ना तिथे बॉक्स माझ्या मोठ्या लोखंडी बॉक्सवर, त्यामध्ये सर्व भरून ठेवलेले आहेत. असे वर ठेवले की खराब होतात. मोठं टेरेस जे आहे माझं ते बघितलं. आता मी ते कपडे वगैरे सुकत ठेवलेले आहेत. आपण पहिल्या व्लॉगमध्ये तेच बघितलेलं आहे. त्यानंतर बघा इकडं अजून एक छोटी गॅलरी आहे माझी, जिथे आता मी लाइटिंग वगैरे लावलेलं आहे. ही समोरची गॅलरी येते. हे बघा एक बेड, आम्हाला 4 बेड असतात दिलेले. 2 आम्ही बेडरूममध्ये लावलेले आहेत, एक बाहेरच्या साईडला लावलेला आहे. पण एक बेड आता कुठे ठेवावा, घरात मुलांना खेळायला जागा हवी असते, त्यामुळे एक बेड आम्ही इथे ठेवलेला आहे साईडला, जो आम्ही थंडीच्या दिवसामध्ये टेरेसवर काढतो बसायसाठी. समोरचा जसा ब्लॉक दिसतोय ना तसा सेम ब्लॉक आमचा दिसतो या साईडने. आणि हे बघा हे मेन एंट्रन्स इथून वरून दिसतं बघा. इथे हा माझा क्वार्टर जो डोर ओपन आहे तो. हा हे आपला दिवसा माझा क्वार्टर कसं दिसतं यावरचा व्ह्यू. आता संध्याकाळी आपण दिवाळीच्या निमित्ताने संध्याकाळचा व्ह्यू बघूया. वेलकम टू माय क्वार्टर अँड सर्वांना हॅपी दिवाळी. हे बघा आमचे छोटे सरकार फटाके फोडायसाठी बाहेर चालले. छोटे छोटेच रांगोळी मी टाकलेली आहे, कारण रांगोळीतले कलर हे महाराष्ट्रासारखे इकडे भेटत नाही. तिकडे जरा जाड कलर असतात आणि ते आपल्याला घालता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे जितके कलर माझ्याकडे अवेलेबल होते तेवढ्याच कलरमध्ये मी रांगोळी घातलेली आहे. हे बघा आमचे मोठे सरकार, त्यांनाही फटाके फोडायचे आहेत. चला आमची देवपूजा बघून घेऊया. हे लक्ष्मीपूजन. आमची फौजी साहेब घरी नसल्यामुळे आम्ही थोडक्यातच छोटं छोटं काही केलेलं आहे. खरं तर आम्हाला दिवाळीमध्ये त्यांची खूप आठवण येते. अशी एकटी दिवाळी साजरी करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आमच्या मुलांना सुद्धा त्यांची खूप आठवण येते. पप्पा कधी येणार, सर्वांचे पप्पा घरी आहेत, आपले पप्पा कसे गेले ड्युटीला, असे माझे नीरवाने देवांशी बोलतात बघा. तू एकटी पूजा करते, मी पण करू लागतो तुला पूजा. मग मी त्याचं हाताला पकडून ताट ओवाळत होते, तर नाही तू नको, मी एकटाच ओवाळतो म्हणतोय. मला पकडता येतं, पडणार नाही. आणि बघा कसा ओवाळतो आहे तो. ताटासोबत स्वतः पण गोल गोल फिरतोय. आरती घेण्यासाठी बोलवलं, ती पण त्याला स्वतःच्याच हाताने घ्यायची. मी म्हटलं मी दिदी नाही, ते पण मीच घेतो बघ. त्यानंतर प्रसाद बघा, स्वतः पण खाणार आणि मला पण खायला देणार. त्याला पण फटाके खेळायचे आहेत. आई लवकर आवर, आपण फटाके फोडायला जाऊया म्हणतोय. खरं तर इकडची जी दिवाळी आहे ती कालच सेलिब्रेट झालेली आहे, पण आपल्या मराठी लोकांची दिवाळी जी होती ती आज मंगळवारी आहे. त्यामुळे आम्ही खूप कमी लोक बाहेर दिवाळी सेलिब्रेट करायला दिसणार आहोत. काल इथे सर्वांची दिवाळी कालच सेलिब्रेट करून झाल्यामुळे कोणीही बाहेर नव्हतं जास्त. आता इथे फक्त आम्हीच आहेत आणि बाकी जे मराठी आहेत ते सर्व. फक्त मराठी लोकांची दिवाळी आज आहे. असं नाही की आम्ही आजच सेलिब्रेट केलं, आम्ही कालही थोडंफार सेलिब्रेट केलं होतं, कारण सर्वांसोबत सेलिब्रेट करण्याची मजा वेगळी असते. आधीच फौजी घरी नाहीत आणि त्यानंतर असं एकटं दिवाळी सेलिब्रेशन चांगलं नाही वाटलं. हे बघा आमचे फ्रेंड्स फॉरएव्हर, मैत्रिणींसोबत काही क्षण आहेत हे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी.